तुम्हाला समोर दिसत असेल की आता एक इतका जोरात पाऊस पडला आहे आणि हे झाडं जे आहेत ना बारामतीत सगळे उन्मळून पडलेले आहेत। बारामतीत रस्त्याच्या कडेच असणारी ही झाडं आहेत ती आणि ही झाडं अशी उन्मळून पडलेत, उपटून पडलेत, कारण पाऊसच एवढा जोरदार होता आता आणि ह्या जोरदार पावसामुळे ही झाडं सगळी उपटून पडलेत। काय केलं मित्रांनो, जसा पाऊस उघडला तसा मी आणि आरती दोघंजण गाडीवरती चारमुंडी बारामतीतून एक चक्कर मारावी आणि चक्कर मारायला आल्यानंतर जेव्हा आम्हाला ही समोर दिसली झाडं तेव्हा आम्ही ही शूटिंग केली। खरंच मित्रांनो, ही शूटिंग करत असताना बारामतीचं हे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य अप्रतिम आहे। रस्त्याच्या कडेने जात असताना एवढं सौंदर्य अप्रतिम दिसते। हिरवीगार झाडे आहेत आणि हिरवीगार झाडी पण पावसामुळं आज एवढी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं उपटून पडली, भरपूर प्रमाणामध्ये झाडं उपटून पडलेली आहेत। तुम्हाला रस्त्याच्या कडेचं दाखवतो आहे मी। आता मी बारामती रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे, तिथनं चाललो आहे आणि जवळनं जात असताना जेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला बारामती नगरपालिकेनं म्हणजे दादाच्या उपक्रमातून जी झाडं लावलेली आहेत ती झाडं लावली असताना ही झाडं जी आहेत ना ही आजच्या या वादळामुळं उपटून पडलेले आहेत मित्रांनो। आणि पाऊस चांगला झाला आहे, एक समाधानकारक पाऊस झालेला आहे, एकदम समाधान पावसाचं झालेलं आहे आणि पावसाचं समाधान झाल्यामुळे माणसांचं सगळ्याचं समाधान झाले, समाधानकारक पाऊस आहे। तर अशी मित्रांनो ही झाडं उपटून पडलेत। एक पावसानंतरचा एक व्हिडिओ टाकावा म्हणून मी हा टाकत आहे, शेअर करतो आहे। नुकसान एक झाड लावण्यासाठी कमीत कमी मोठं झाड होण्यासाठी त्याला कितीतरी वर्ष लागतात, 5 वर्षे 6 वर्ष 8 वर्ष। हे बघा ही झाडं बघा, एवढी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं ही उपटून पडलेत, मोडून पडलेत। बारामतीच्या या पंचायत समिती बसलेल्या लोकेशनमध्ये मी आहे। पंचायत समितीजवळची झाडं आहेत सगळी आणि ही झाडं अशी उपटून पडलेत। हा भिगवण रस्ता आहे, या भिगवण रस्त्यावरचं मी तुम्हाला शूटिंग दाखवते सगळी आणि ही झाडं जी तुम्हाला दिसतात उपटून पडलेली ती मित्रांनो खरंच नुकसान खूप निसर्गानं या पहिल्याच पावसाच्या तडाख्यात एवढं नुकसान केले। हे बघा इथे का समोर दाखवते तुम्हाला, हे बघा हे झाड मोडून पडले, म्हणजे पावसाने एवढं नुकसान केले मित्रांनो। बारामती फक्त हा तुम्हाला रूट दाखवला कुठला मी, बारामती भिगवण चौकापासून ते पेन्सिल चौकापर्यंतच्या रूटमधलं तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्हाला कंटिन्यू आता इथून पुढे हेच व्हिडिओ दाखवत जाईन पावसाळ्यातले। चला मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबूया, बाय।